छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री अब्दुल सत्तार यांना दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीच्या शासनात भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला किंमत नसल्याचं खेच टोला लगावलाय की विकास निधी या जिल्ह्याला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे। चला ठीक आहे, ज्याला आपण 19-20 असं म्हणतो असं समजू शकतो। एखाद्याला 100 रुपये मिळाले तर आम्हाला 50 मिळाले, 75 मिळाले तर मी समजू शकतो, पण आम्हाला 0 आणि त्यांना 100 हे कसं सहन करू? कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं आणि ह्या जनते आम्ही जे निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार आहे विकासाचा। तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता? कमी जास्त करू शकता, पण राजकारण करू शकत नाही। म्हणून संदीपान भुमरे आणि माझे वाद झाले होते। आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही, यांना काम करायला, कारण 2-3 महिन्याचा काळ औड घटकेचे पालकमंत्री ते फार लांबचे नाही आहे, 1-2 महिन्याचे। आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात, त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील, कारण त्यांचे काम वेगळे असतात। मग इथली जागा शोधणे, तिथली जागा शोधणे, तिथं हे करणं, तिथं ते करणं, कलेक्टरला दमबाजी करणं, हे त्यांचं काम असतं। आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल। पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांनासुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हालाच आहे। त्यामुळं आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल, मला काय, मी शिवसैनिक आहे, विसरून जाऊ सगळ्या गोष्टी, काम करू जनता।